नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथा कथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपण ऐकत आहोत थैलीभर गोष्टी। लेखिका आहेत सुधा मूर्ती, अनुवाद लीना सोहोनी। या पुस्तकातील कथा छोट्या आहेत पण सुंदर आहेत, ऐकावयास खूप छान वाटतात। आपण पुढची कथा ऐकूया। कथेचं नाव आहे सर्वात चवदार काय। वैशाली नगरीचा राजा शांतिवर्धन हा अत्यंत उमद्या मनाचा, मनमोकळा आणि सुप्रसिद्ध राजा होता। आपल्या प्रजाजनांचं आपल्या कारभाराविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी तसंच त्याच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी तो रोज रात्री वेषांतर करून नगरीत फेरफटका मारायला बाहेर पडत असे। त्यावेळी त्याला कोणाच्या बोलण्यातून आपला राज्यकारभार कसा सुधारता येईल याविषयीची एखादी युक्ती कळली तर ती तो लगेच अंमलात आणत असे। आपल्या प्रजाजनांच्या अडीअडचणींचे निवारण करण्याचाही तो अगदी कसोशीने प्रयत्न करत असे। अशीच एक पौर्णिमेची रात्र होती। राजा नेहमीप्रमाणे वेषांतर करून नगरात फेरफटका मारत होता। एवढ्यात त्याचं लक्ष गेलं। बघतो तर काय, एका बागेतील तळ्याकाठी 4 सुंदर युवती गप्पा मारत बसल्या होत्या। राजानं आडोशाला उभं राहून दुरून त्यांचं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न केला। संभाषण बऱ्याच गंभीरपणे चाललं होतं। या पृथ्वी तलावर माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती याविषयी त्यांची चर्चा चालू होती। आता राजा एका झाडामागे उभं राहून त्यांचं बोलणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकू लागला। पहिली म्हणाली, मांसाहार हा माझ्या मते सर्वात चवदार आहार असतो, तो सर्वात महत्त्वाचाही असतो। त्यावर दुसरी म्हणाली, मुळीच नाही, मला वाटतं मद्य हे सर्वात चवदार असतं आणि तेच सर्वात महत्त्वाचंही असतं। तिसरी युवती म्हणाली, अजिबात नाही, माझ्या मते या जगात प्रेमाचं महत्त्व सर्वात जास्त आहे आणि प्रेमाची तर चवच न्यारी। त्या सर्वांचं बोलणं चौथी युवती शांतपणे ऐकत होती। अखेर ती म्हणाली, तुम्ही सर्वजणी चुकलात। या जगात सर्वात महत्त्वाची जर काही असेल तर ती आहे माणसाची भूक। भूक ही एक शब्दात वर्णन न करता येणारी संकल्पना आहे, पण जिभेच्या सर्व चवीच आणि पोटाच्या गरजेचं तेच मूळ कारण आहे। असा त्या युवतीचा वादविवाद चालू राहिलाच। तो लवकर संपण्याची काही लक्षणं दिसेना। अखेर राजाला तिथून निघावं लागलं। त्या घटनेला काही दिवस लोटले, तरी पण त्या वादात अखेर जिंकलं कोण हे जाणून घेण्याची राजाची इच्छा मात्र दिवसेंदिवस प्रबळ होत गेली। अखेर एक दिवस राजानं त्या 4ही युवतींना आपल्या दरबारात बोलावून घेतलं। काही दिवसांपूर्वी तुम्ही बागेतील तळ्याकाठी चाललेलं संभाषण मी ऐकलं होतं। आयुष्यात सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात चवदार काय असावं याविषयी तुमच्यापैकी प्रत्येकीचं वेगवेगळं मत होतं, पण आपापली मतं तुम्ही सिद्ध करून दाखवू शकाल का? आपण फारसा विचारही न करता जी काही बडबड करत होतो ती खुद्द राजाच्या कानावर पडली हे समजताच त्या 4ही युवती मनातून घाबरल्या, पण आपल्याला त्याबद्दल काही शिक्षा होणार नाही अशी खात्री पटल्यावर मात्र त्या बोलण्यास तयार झाल्या। राजाने पहिल्या युवतीला विचारलं, मुली, तू म्हणालीस मांसाहार हाच सर्वात महत्त्वाचा आणि चवदार आहे, तू असं का बरं म्हणालीस? तुझे वडील काय करतात? त्यावर ती म्हणाली, माझे वडील एका मंदिराचे पुजारी आहेत, आम्ही सर्वजण शाकाहारी आहोत। काय, तू स्वतः मांसाहार करत सुद्धा नाहीस, मग तू असं का बरं म्हणालीस? राजाने विचारलं। एका पुजाऱ्याच्या मुलीनं मांसाहाराची महती वर्णन करावी या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटत होतं। महाराज, आमच्या घराच्या समोरच एक खाटीकखाना आहे, मी रोज तेथे एकच दृश्य बघत असते। दिवसभर मांसाची विक्री करून झाल्यावर राहिलेली सर्व हाडं तो खाटीक रस्त्यावर फेकून देतो। त्या क्षणी रस्त्यावर जमलेले भटके कुत्रे त्यावर तुटून पडतात, त्यानंतर शेकडो माशा येऊन त्या हाडांवर बसतात, त्या अक्षरशः तिथून उडून जायला तयार नसतात। त्यामुळेच मी म्हणाले की मांसाहार हा सर्वात चवदार असतो।
राजाने हसून तिला बक्षीस दिलं. त्यानंतर राजा दुसऱ्या युवतीकडे वळून म्हणाला, तू म्हणालीस मद्य हे सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात चवदार असतं. तू कधी मद्यप्राशन केलं आहेस का? तुझे वडील काय करतात? महाराज, मी एका शिक्षकाची मुलगी आहे. आम्ही कोणी मद्याच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. आमच्या घरासमोर एक मद्यगृह आहे. रोज गरीब आणि श्रीमंत असं सर्वच लोक त्या मद्यप्राशनासाठी येऊन बसतात. काही गरीब माणसे तर मद्याचा एखादा घुटका मिळावा यासाठी आपले घरदार सुद्धा विकतात. हे मी पाहिलं आहे. तेथे येणारे काही लोक तर अगदी उपासमारीनं क्षीण झाल्यासारखं दिसतात. त्यांच्यापाशी अंगात घालायला धड वस्त्रसुद्धा नसतं, पण तरीही मद्य मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालूच असते. काही तरुण तर काही वृद्ध महिलांना आपल्या पतीला घरी घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी येणं भाग पडतं. एखादं लहान मुलं आपल्या वडिलांना न्यायला आलेलं असतं. कधीतरी वृद्ध माता पिता आपल्या मुलाला आधार देऊन नेत असतात, तर कधी बहिणी आपल्या भावाला नेण्यासाठी आलेल्या असतात. त्या सर्व स्त्रिया त्या मद्यगृहाच्या मालकाच्या नावानं बोटं मोडतात. त्याला मद्य विक्री केल्याबद्दल शिव्या शाप देतात. मग त्यांच्याबरोबरचे पुरुष पुन्हा आयुष्यात कधी मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करण्याची तिथेच शपथ घेतात. पण दुसऱ्याच दिवशी तेच सगळे पुरुष ठरलेल्या वेळी परत त्या मद्यगृहाच्या दारात हजर असतात. त्यामुळेच मला असं वाटलं की हे मद्य फारच चवदार असणार. इतकं की एकदा त्याला माणसाला चटक लागली की ते सोडणं महाकर्म कठीण आहे. राजाने हसून तिला सुद्धा बक्षीस दिलं. आता तिसरी युवती बोलू लागली, महाराज, माझी बहीण खूप लाजरी बुजरी होती. अगदी दिवसा ढवळ्यासुद्धा घराबाहेर एकटी पडण्यास ती घाबरत असे. आमच्या घरी कोणी पाहुणे आले तर मी त्यांच्यासमोर कधीच ती येत नसत. पण एकदा ती प्रेमात पडली. त्यानंतर ती एकदम धीट झाली. तिचं साहस पुढे इतकं वाढलं की एक दिवस काळोख्या वादळी रात्री ती माझ्या वडिलांशी भांडण करून घराबाहेर पडली आणि आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळेच मी असा अंदाज केला की प्रेम सर्वात चवदार असावं. राजाने तिला सुद्धा योग्य ते बक्षीस दिलं. आता चौथी युवती बोलू लागली, महाराज, सर्वात चविष्ट गोष्ट म्हणजे माणसाची भूक. आपलं पोट जर भरलेलं असेल ना, तर जगभरातील कोणतीही पंचपक्वानं जरी आपल्या समोर आणून ठेवली तरी आपण त्याला स्पर्श करत नाही. पण आपल्या पोटात भुकेचा डोम जर उसळलेला असेल तर शिळं अन्नसुद्धा गोड लागतं. कितीही श्रीमंती, पैसा, अडका, सत्ता, सौंदर्य याचा मोह भुकेपुढे व्यर्थ आहे. कितीही प्रकारची सुख व ऐशाराम आपल्यासमोर हात जोडून उभे असतील तरी आपल्या पोटातील भूक काही काळ शमणार नाही. पैसा आणि सत्ता या गोष्टीच्या भुकेनं जर माणूस वेडा झाला तर ती भूक कधीच भागू शकत नाही. या उलट पोटात 4 घास अन्न गेलं तर पोटाची भूक मात्र लगेच शमते. म्हणूनच पोटाची भूक ही माझ्या मते या जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. जिभेच्या चवीमागचं मूळ कारणच म्हणजे पोटाची भूक. ती सर्वात जास्त चवदार आहे. तिचं हे उत्तर ऐकून राजाचं समाधान झालं आणि हसून तिला सुद्धा त्याने सर्वात उत्तम बक्षीस दिलं. अशी ही छोटीशी कथा इथेच संपली. जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.